शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्कांनी केलेली संक्रांतीची तयारी बघून आकाश आणि भूमीला खूप आनंद होतो. भूमीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती अक्काला म्हणते की हे सगळं करायची काय गरज होती. त्यावर अक्का म्हणतात की अगं ही तुमची पहिली संक्रांत आहे ना, लक्षात होतं माझ्या. तर आकाश त्यांना विचारत असतो म्हणजे अक्का तुम्ही आमच्यावर चिडला नाहीत ना. त्यावर अक्का हसून सांगते नाही रे, मी गंमत केली तुमची, त्याशिवाय तुम्ही इथे कसे आला असता. आणि ते ऐकून आकाशला हसू येतं आणि मग त्यानंतर अक्का भूमीला सांगते की आता तू पूजा करून घे. तर आकाश त्या सगळ्या सामानाकडे बघून अक्काला वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. तर अक्का त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत असते. पण आकाशला ऊसाचे कर्वे म्हणजे काय ते समजत नाही. तो अक्काला विचारतो की आमच्या ऑफिसमध्ये एक कर्वे काका आहेत तेच का. आणि ते ऐकून भूमी आणि अक्काला हसू येतं. अक्का म्हणते की या आकाशला ना आपल्यापेक्षा खूप जास्त कळतं, पण तरीसुद्धा आपली गंमत करत असतो, लबाड बोका कुठचा. आणि त्यावर भूमी म्हणते की अक्का आता तुम्ही याला अजिबात नवीन शब्द शिकवू नका, नाहीतर तो त्याचाच अर्थ विचारत बसेल. मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी, मला माहिती आहे लबाड बोका म्हणजे काय, कधी कधी मला आजीसुद्धा म्हणते. आणि मग ते ऐकून भूमीलाही हसू येतं. त्यानंतर भूमी अक्काचे आभार मानत म्हणते की अक्का पहिली संक्रांत ही नेहमी आई साजरी करत असते. आज तुम्ही आमच्यासाठी हे सगळं केलं ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तर अक्का म्हणते की अगं आता डोळ्यात पाणी आणू नको आणि घे ही साडी नेस, छान तयार होऊन ये. आणि मग ती आकाशला सुद्धा काही कपडे देते आणि त्या दोघांना छान तयार व्हायला सांगते. तर तो दुष्यंत लपून हा सगळा प्रकार बघत असतो. तर दुसरीकडे इनामदारांच्या ऑफिसमधील एक एम्प्लॉई रिसेप्शनिस्टला एक फाईल देत सांगतो की यामध्ये ज्यांनी नवीनच जॉईनिंग केलं आहे त्यांची नावं आहेत. आणि नेमकी ही गोष्ट अभिजित ऐकतो. तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणतो की तुझ्या पगाराच्या 10 पट कॅश आत्ता मी तुला देतो, पण मला ही फाईल बघू दे. पण ती मुलगी म्हणते की आमच्या कंपनीत असं काही होत नाही. पण अभिजित म्हणतो की या जगामध्ये प्रत्येक गोष्ट विकत घेता येते आणि प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते. आणि मग त्यानंतर तो त्या फाईलमध्ये काही पैसे ठेवतो. मात्र तरीही ती रिसेप्शनिस्ट नाहीच म्हणत असते. त्यानंतर अभिजित अजून काही पैसे ठेवतो आणि मग त्यानंतर ती मुलगी अभिजितला ती फाईल बघण्यासाठी देते. आणि त्यामध्ये भूमी देसाई हे नाव बघून अभिजितची खात्री पटते की ही देसाईबाई दुसरी तिसरी कोणी नसून भूमीच आहे. आणि मग तो लगेच रागिणीला कॉल करतो. तो रागिणीला सांगतो की आई तुझा अंदाज खरा ठरला, ती भूमीच आहे, तिच्याचमुळे आपली ऑर्डर कॅन्सल झाली. आणि ते ऐकून रागिणीसुद्धा खूप चिडते. ती म्हणते की आता त्या भूमीला सोडायचं नाही. तर अभिजित तिला सांगतो की मला तिचा पत्तासुद्धा मिळाला आहे, मी लगेच तिथे पोहोचतो, नाहीतर तिला ऑफिसमध्येच गाठतो. त्यावर रागिणी त्याला सांगते की इनामदार फर्म्स एक रेप्युटेड कंपनी आहे, तू तिथे कोणताही गोंधळ घालू नको, आपण भूमीच्या घरी जाऊयात. आणि जरी ती घरी नसली तरी आकाश असेलच ना, आणि आपल्याला तिच्यापेक्षा तोच जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यावर अभिजितसुद्धा हो म्हणतो. आणि मग ते दोघे लगेच त्या पत्त्यावर जाण्यासाठी निघतात. तर इकडे आकाश छान तयार होऊन आलेला असतो. तो अक्काला म्हणत असतो की अक्का ही सायकल राणी कुठे राहिली, मुलींना तयार व्हायला एवढा वेळ का ग लागतो. आणि त्यावर अक्का हसतच म्हणते की आकाश आता तू खरा नवरा झाला आहेस, जो प्रश्न सगळ्या नवऱ्यांना पडतो तो तुलाही पडला आहे. आणि मग त्याचवेळी भूमी छान तयार होऊन त्या ठिकाणी येते. आणि भूमीला बघून आकाश तर तिच्याकडे एकटक बघतच राहतो. तो भूमीजवळ जात तिला म्हणतो की सायकल राणी तू खरंच खूप सुंदर दिसत आहे. आणि ते ऐकून भूमी लाजून खाली मान घालते. तर अक्का म्हणत असते बघितलं ना आकाश, आता कळलं का तुला, मुलींना तयार व्हायला इतका वेळ का लागतो ते, कारण मुली आपल्या नवऱ्यासाठी सजत असतात. आणि ते ऐकून आकाशला खूप छान वाटतं. तो भूमीला विचारतो की सायकल राणी खरंच तू माझ्यासाठी तयार होत होती का. पण भूमी काही उत्तर न देता खाली मान घालते. तर अक्का हसतच म्हणते की हवं तर मी दुसरीकडे तोंड वळवते आणि कान पण बंद करते, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे बाई, नाहीतर तो ऐकणार नाही. आणि मग भूमीसुद्धा लाजून आकाशला सांगते की हो, मी तुझ्यासाठी तयार होत होते.
आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो. मग अक्का त्या दोघांना सांगते की चला आता तुम्ही पूजा करून घ्या आणि मग ती भूमीला पूजा करायला सांगते. पण आकाश म्हणतो की मी सुद्धा सायकल राणीसोबत पूजा करणार, कारण लग्न आम्ही दोघांनी केलं आहे ना. जर ती सवाष्णी असेल तर मी सुद्धा तिचा सवाष्ण आहे. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमी अक्काला हसू येतं आणि मग त्या आकाशला सुद्धा पूजा करायला सांगतात. मग आकाश आणि भूमी एकत्रच पूजा करतात आणि त्यानंतर अक्काचा आशीर्वाद घेतात. अक्का त्या दोघांनाही कायम सुखसमाधानाने राहायला सांगते. पण दुष्यंत लपून हा सगळा प्रकार बघत असतो आणि त्याच वेळी त्याच्या पाठीमागून एक माणूस येतो. पहिल्यांदा तर दुष्यंत खूपच घाबरतो, पण त्यानंतर तो त्या माणसाला बाजूला घेऊन जातो. त्या माणसाने रात्रशाळेची चावी आणलेली असते आणि ती चावी बघून दुष्यंत खूपच खुश होतो. तर तो माणूस त्याला सांगतो की सगळ्या मुलांना निरोप पाठवला आहे की आज रात्रशाळेला सुट्टी आहे, आता तिकडे कोणीही फिरकणार नाही, तुम्हाला रान मोकळं आहे, जे करायचं आहे ते करा. आणि ते ऐकून दुष्यंत खुश होतो आणि त्या माणसाला त्याच्या कामाचे पैसे देतो. आणि त्यानंतर तो मनाशी म्हणत असतो की भूमी, आता माझी सहनशक्ती संपली आहे, आता मी तुला आणि त्या आकाशला एकत्र नाही बघू शकत. आजचा शेवटचा दिवस, यानंतर तू कायमची माझी होणार. मग तो हसतच अक्काच्या घराकडे बघत म्हणतो की अक्का, तू या दोघांची संक्रांत साजरी केली ना, आता बघ आज यांच्या नात्यावर कशी संक्रांत येते ते. आणि मग त्यानंतर आकाश भूमीला सोडवायला त्याच्या कंपनीमध्ये जातो. ते दोघेजण तिथे बोलत असतानाच अभिजितही तिथे येतो. मात्र त्याचं आकाश आणि भूमीकडे लक्ष जात नाही. इकडे भूमी आकाशला सांगत असते की सावकाश सायकल चालव, वेळेत जेवण कर आणि नीट घरी जा. त्यावर आकाशही हो म्हणतो आणि त्याचवेळी अभिजित समोर बघतो, पण आकाश आणि भूमी त्याला दिसणार इतक्यात एक रिक्षा मध्ये येऊन थांबते आणि त्यामुळे त्याला ते दोघे दिसत नाही. आणि मग त्यानंतर अभिजितची गाडी तेथून निघून जाते. आकाशही त्याच्या कंपनीकडे जाण्यासाठी निघतो, तर भूमीसुद्धा तिच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघते. त्यानंतर अभिजितने पाठवलेल्या पत्त्यावर रागिनी जाऊन पोहोचते, मात्र तिथे काहीही नसते. त्यानंतर अभिजितसुद्धा त्या ठिकाणी येतो. रागिनी त्याला विचारते की हा कोणता पत्ता आहे, इथे तर दूरदूरपर्यंत काही दिसत नाही. अभिजित म्हणतो की अगं आई, हे डम्पिंग ग्राउंड आहे, 1 किलोमीटरपर्यंत इथे काहीच नाही आहे. त्या भूमीने खोटा पत्ता दिला होता. आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते. ती म्हणते की खूप हुशार आहे ती भूमी, पण काही हरकत नाही, आपण उद्या त्या कंपनीच्या बाहेरच ठिय्या मांडू, 1-2 दिवसामध्ये ती आपल्या हाती लागेलच. आणि त्यावर अभिजितसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे भूमी ऑफिसमध्ये काम करत असतानाच दुष्यंत त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून भूमीला आश्चर्य वाटते. तर दुष्यंत तिला म्हणतो, मी आज तुम्हाला भेटण्यासाठीच आलो होतो, मला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे, आज रात्री आमच्या रात्रशाळेत यायचं. त्यावर भूमी विचारते कशासाठी. तर दुष्यंत नाटक करत तिला सांगतो की आमच्या रात्रशाळेमध्ये आज संक्रांतीचा कार्यक्रम आहे. रात्रशाळेत येणाऱ्या बायका मुली दिवसभर कष्ट करतात आणि संध्याकाळी येऊन तिथे शिकतात. जर तुम्ही आज तिकडे आलात आणि त्यांच्याशी 2 शब्द बोललात, त्यांना तिळगुळाचं वाटप केलं तर त्यांनाही बरं वाटेल. पण भूमी आधी या गोष्टीसाठी नकार देते, पण दुष्यंत तिला खूप आग्रह करतो. त्यामुळे भूमी म्हणते ठीक आहे, येईल मी, पण त्याआधी आकाशला कळवावं लागेल. दुष्यंत म्हणतो ठीक आहे, मीच अक्कांना फोन करून सांगतो. आणि मग त्यानंतर फक्त अक्काचा नंबर डायल करतो आणि लगेच कट करतो आणि हसतच मनाशी म्हणतो की मी तर अक्काला कॉल केला होता, पण त्यांनीच रिसीव केला नाही, तर मग मी काय करणार. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत भूमीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण आकाश आणि अक्का वेळेत तिथे येतात आणि भूमीला वाचवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.